आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जीवन हलाखीचं करून टाकलं। त्यांची सर्व मेहनत पाण्यात वाहून गेली। यावर सरकारने उशिरा का होईना लक्ष देऊन तुटपुंजी मदत जाहीर केली। जाहीर केलेल्या मदतीचे पूर्ण पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण जमा झाले नाही। त्या पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी 17,500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, पण ती मदत कधी मिळणार? त्यासाठी राज्य सरकारने कोणते निकष ठरवले आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून। नमस्कार, मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मंडळी, अलीकडेच जाहीर झालेल्या निर्णयानुसार खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि हवामानातील अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार पीक विमा योजनेत 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत। आतापर्यंत राज्यातील सुमारे 82% महसूल मंडळांतील कापणी प्रयोगांचे आकडे हाती आले आहेत। उर्वरित मंडळांचे आकडे 15 डिसेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम डिसेंबर अखेरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। राज्य सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयात सांगितलं आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,500 रुपयांपर्यंतची मदत देण्यात येईल। महाराष्ट्रातील मोठा भाग अतिवृष्टीमुळे बाधित झाला आणि लाखो हेक्टरवरील पिकं पूर्णपणे नष्ट झाली। अशा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे थोडा दिलासा, कारण शेती म्हणजे केवळ उपजीविका नाही, तर ती शेतकऱ्यांची ओळख आहे। या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात आर्थिक मदत देणार आहे। त्यासाठी महसूल विभाग आणि विमा कंपन्या मिळून नुकसानाचं प्रमाण तपासत आहेत। प्रत्येक जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी कापणी प्रयोग पूर्ण करून अहवाल तयार करण्याचं काम देखील सुरू केलं आहे। महसूल मंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही भरपाई डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। उत्पादनाचं नुकसान 10% अधिक झालं असेल तर भरपाई थेट देण्यात येणार आहे। काही ठिकाणी नुकसान 100% देखील झालेलं असल्यामुळे त्यांना संपूर्ण विमा रक्कम मिळणार आहे। म्हणजेच ज्यांचं पीक पूर्णपणे नष्ट झाले त्यांना सर्वाधिक रक्कम देण्यात येईल असा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे। यासाठी सरकारने कोणते निकष ठरवले आहेत सांगते। महसूल मंडळाकडून मिळालेल्या सरासरी उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून भरपाई निश्चित केली जाणार आहे। गेल्या 5 वर्षांमधील सरासरी उत्पादन आणि चालू हंगामातील उत्पादन यांची तुलना केली जाईल। जर चालू वर्षातील उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 10% कमी असेल तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण रकमेच्या फक्त 10% भरपाई मिळेल। उत्पादन 100% कमी म्हणजेच पूर्णपणे नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे। सोयाबीन पिकासाठी ही विमा संरक्षण रक्कम 56,000 रुपयांपर्यंतची आहे। मात्र संपूर्ण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी संबंधित मंडळातील सरासरी उत्पादन 0 असणं आवश्यक आहे। मंडळी, ज्यांचं पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्यांनी आपल्या गावातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। नुकसानाचं प्रमाण सांगणारे सर्व पुरावे सादर करा आणि या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मदतीचा लाभ घ्या, कारण शेती टिकली तर देश टिकेल। सरकारकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल का? पीक विम्याची ठरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल का, की त्या मदतीच्या नावाखाली फक्त शेतकऱ्यांची थट्टा केली जाईल? यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसंच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।